निफाड तालुक्यात हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। निफाड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पूजन करून उपस्थितांनी भावपूर्ण मानवंदना अर्पण केली। या कार्यक्रमाला निफाड तालुक्यातील अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला। कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम। कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हा परिषद शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी समाजाने पुढाकार घ्यावा असा संदेश यावेळी उपस्थितांनी दिला। या कार्यक्रमासाठी निफाड येथील अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते। या प्रसंगी रमेश जेऊघाले, संजय धारराव, विक्रम रंधवे, खंडू बोडके, अशोक पोफळिया, संजय कुंदे, बापूसाहेब कुंदे, बापू कापसे, सुहास सुरळीकर, आनंद बिवाल, सुनील पाठक, वसंत कापसे, साहेबराव कापसे, झोटिंग, गणेश कापसे, सुधाकर कापसे, इरफान भाई सय्यद, विजय गोळे, रतन गाजरे, अनिल धुमाळ, बाळासाहेब डांगरे, संजय शिरसाठ आदी उपस्थित होते। इंडिया न्यूज 24 ताससाठी योगेश कर्डिले, ब्युरो रिपोर्ट, निफाड। राज्याचं स्वप्न ज्यांनी खऱ्या अर्थाने पूर्ण केलं असे छत्रपती शिवाजी महाराज। जगायचं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकायचं आणि देशासाठी, धर्मासाठी कसं बलिदान द्यायचं हे ज्यांनी शिकवले असे छत्रपती संभाजी महाराज। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी बॉम्बेचं मुंबई केलं आणि व्हिक्टोरिया टर्मिनसचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस केलं आणि मराठी मनाचे मानबिंदू, मराठीच्या आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी शिवसेना म्हणून हे ब्रीद घेऊन ज्यांनी आयुष्यभर या महाराष्ट्राला एक वेगळी दिशा देण्याचं काम केलं असे आपल्या सर्वांचे वंदनीय हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीकडे आपण या ठिकाणी वाटचाल करत असताना आज या महामानवाला अभिवादन करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात। निफाड शहर शिवसेना युवा सेनेच्या वतीने आणि सर्व उपस्थित मान्यवरांच्या वतीने हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र असं अभिवादन करतो। खरं तर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपण सर्वांचेच नावं या ठिकाणी घेऊ शकतो, परंतु या ठिकाणी सर्वच उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय रमेश भाऊ जेऊघाले, शिवसेना तालुका प्रमुख आदरणीय खंडू भाऊ बोडके, माजी सरपंच बापूसाहेब कुंदे, त्याच ठिकाणी आपले उपस्थित असलेले कैलासदादा धारराव, चेअरमन आदरणीय पोफळिया काका, संजूदादा कुंदे, सुधाकर नाना कापसे, ॲडव्होकेट प्रमोद आहेर, आमचे मार्गदर्शक इरफान भाई सय्यद, सुनील भाऊ पाठक, रतन भाऊ गाजरे, त्याचप्रमाणे संजय भाऊ शिरसाठ, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आनंद भाऊ बिवाल, धारराव भाऊ, विजू भाऊ जोटिंग, सर्व आता या ठिकाणी उपस्थित झाले। दिलीप भाऊ कापसे, निफाड शहराचे शिवसेना शहर प्रमुख मार्गदर्शक संजयदादा धारराव, वसंत भाऊ कुंदे, मित्र साहेबरावजी कापसे, बापूसाहेब कापसे, महाराष्ट्रातील प्रसिद्ध निवेदक आमचे मित्र सुहासजी सुरळीकर, त्याचप्रमाणे त्या निमित्ताने शालेय साहित्याचं वाटप या ठिकाणी सुहासजी आज या ठिकाणी ठेवलेलं आहे, म्हणून त्या जिल्हा परिषद शाळा क्रमांक 2चे विद्यार्थी, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक निलेश शिंदे सर, विजू शिंदे सर, आमचे गुरुवर्य जंगम सर, हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत। पत्रकार समोर योगेशजी कर्डिले। खरं तर आज राजकारणाची जी दिशा आपण सर्वजण बघत आहोत महाराष्ट्रात, देशामध्ये झालेला असं काका होता डांगरे भाऊ, सत्ता हाती नसतानाही दिल्लीपर्यंत धबधबा होता, पाण्यालाही पेटवेल असा वक्तृत्वाचा धबधबा होता, डोळ्यांमधून वाहणाऱ्या अश्रूंना आज मुभा आहे, कारण तुमच्यामुळे साहेब मराठी माणूस उभा आहे, तुमच्यामुळे खऱ्या अर्थाने मराठी माणूस उभा आहे। आपण पाहत आहात सत्य, वेग, विश्वासाचं नवं केंद्र, इंडिया न्यूज 24 तास।